त्या कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सरकारने पात्र नाही ठरवलं. कोण तू पात्र आहेस का? कोरोना झाले पण पात्र म्हणजे कोरोना व्हायला पात्र नाही, धारावीत राहायला पात्र आहेत का तर तुला उपचार करतो, नाही तर बाहेर जा. नाही केलं आम्ही. मग कोरोनामध्ये पात्र आम्ही नाही केलं तर विकास करताना पात्र ठरवणारे तुम्ही कोण? बरं, यांचा डाव लक्षात घ्या. आता हे अपात्र जे आहेत त्याला म्हणे त्या मिठागरात टाकणार. अजूनही मिठागराचा निर्णय झालेला नाही, पण मिठागरामध्ये टाकणार म्हणजे कळत न कळत मग ती जागा सुद्धा 99 वर्षाच्या लीजने अदानीला देणार. इथली लोक उचलणार, तिकडे टाकणार. आतापर्यंत फक्त 50-55 हजार पात्र आहेत, लाखाच्या वरती अपात्र ठरवलेत अजून. म्हणजे इथली उचलणार, मिठागरात टाकणार, पुन्हा मिठागराचा पुनर्विकास म्हणजे मिठागर सुद्धा अदानीला. म्हणजे मिठाचा खडा ठीक आहे, तुम्ही अख्खा मिठागर टाकताय, मग सगळं अदानीला जाऊन टाकताय. बरं, एवढा सगळा विकास म्हणून तुम्ही जे काय अदानीच्या घशात घालताय त्याचा उपयोग धारावीकरांना काय होणार आहे? 300 फूट घर, 350 फूट घर का 500 फूट घर त्यांना मिळालं पाहिजे. 500 फूट घर त्यांना मिळालं पाहिजे. आमचा विकासाला अजिबात विरोध नाहीये, पण एक तर धारावीकरांना जिथल्या तिथे घर मिळालं पाहिजे. आणि ट्रान्झिट वगैरेचे चोचले चालणार नाहीत, कारण रेल्वे लँड मध्ये जे तुम्हाला तिकडे बसवणार आहेत ही रेल्वे लँड मालकीची नाही, भाड्याची आहे. ती सुद्धा तात्पुरती दिलेली आहे. उद्या हे तुम्हाला तिकडे शिफ्ट करतील आणि आले रेल्वेच्या मना आम्हाला रेल्वे लँड पाहिजे. अदानी म्हणतील मी काय करू? त्यावेळेला जे सरकारने दिलं ते सरकार गेलं, आता जाईल तुमच्या अंगावरनं गाडी. रेल्वे लँड मध्ये पाहिजे असेल तर अदानीने त्यांचं घर बांधावं, माझ्या धारावीकरांचं घर नाही बांधायचं. आणि धारावीकरांच्या घरामध्ये हा एक कोणतरी लघु आणि सूक्ष्म मंत्री आहेत, पण ते लघु आणि सूक्ष्म उद्योग हे धारावीतल्या घराघरात चालतात. काय बनत नाही धारावीमध्ये? मगाशी म्हटलं लोणची पापड तर बनतात, चांगली जॅकेट बनतात, बूट बनतात, अगदी ऑपरेशनला लागणारा धागा सुद्धा तिकडे बनतो. मग आम्ही कुठे विरोध करतोय? आमची आग्रही मागणी हीच आहे की ज्याप्रमाणे एक पूर्वी म्हाडाने इकडे एक कोपरा विकसित केला होता ना, म्हाडाने केला होता. आज आपण बीडीडी चाल करतोय, सरकार करते, तसंच धारावीचा विकास सरकारने केला पाहिजे. कारण याच्यामध्ये ज्या काही अटी तटी आहेत त्याच्या सवलती आणि त्यांचे अधिकार वाढवून देण्याची मुभा ठेवण्यात आलेली आहे. एक तर त्यांचं प्रपोज आल्यानंतर त्याला परवानगीची गरज नाही, 15 दिवसात द्या नाही तर जा उडत, आम्ही चाललो पुढे. असं कोणत्या बिल्डरला तुम्ही ह्या सवलती दिल्यात? आणि का आम्हाला भीती वाटणार नाही? हे भाजपचे जे सरकार आहेत, दलाल आहेत. एक तर आजपर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याची यांची हिंमत नाहीये, कारण शिवसेना निवडणूक घेतली तर शिवसेना आणि महाविकास आघाडी मुंबई महापालिकेत येईल. मग आमचा अदानीचं काय होणार? विधानसभेच्या निवडणुका घेतल्या तर महाविकास आघाडी परत येईल, मग अदानीचं काय होणार? अरे आमचं सरकार आज नाही तर उद्या येणार आणि तेव्हा काय करायचं ते आम्ही करणार.